महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वीटभट्टीवरून 4 अल्पवयीन मुलांची सुटका, म्हसा पोलिसांची धडाकेबाज कारवाई। रायगड जिल्ह्यातील म्हसा तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून वीटभट्टीवर कामासाठी नेण्यात आलेल्या 4 अल्पवयीन मुलांची पोलिसांनी यशस्वी सुटका केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश किसन वाघमारे व त्यांची पत्नी यांनी आपल्या 4 अल्पवयीन मुलांना पुणे जिल्ह्यातील रिहे तालुका मुळशी येथे वीटभट्टीवर कामासाठी नेले होते। संबंधित ठिकाणी मुलांसह सर्वांनाच काम जास्त आणि मोबदला अपुरा अशी स्थिती झाल्याने प्रकाश आणि पत्नीने वीटभट्टीवरून पळ काढला। 4ही मुले तिथेच राहिली। नंतर मुले वीटभट्टीवरच आहेत अशी सामाजिक कार्यकर्त्यांकडून माहिती मिळतात म्हसा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या 4ही मुलांची सुटका केली। हे सर्व रायगड जिल्ह्यातील म्हसा तालुक्यातील तोराडी येथील रहिवासी होते। पोलिसांनी तत्परता दाखवत मुलांना त्यांच्या आईच्या ताब्यात दिले असून वीटभट्टी मालकांविरोधात चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे बालमजुरीच्या गंभीर प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे। या विशेष मोहिमेवर गेलेले PSI ज्ञानेश्वर येडवळे, PC शौकत मुल्ला, LPC दीपाली सोनावणे, PC घाडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्यासह विशेष कौतुक म्हसा तालुका भाजपचे अध्यक्ष निलेश मांदाडकर यांनी केले। त्यांच्या समवेत भालचंद्र करडे, रमेश पोटले, शहर अध्यक्ष शरद चव्हाण, सौ अस्मिता चव्हाण, महिला शहर अध्यक्षा करुणा कोकाटे, ॲडव्होकेट करुणा कोकाटे, जितेंद्र नटे, सचिन काते आदी मान्यवर उपस्थित होते। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की स्थलांतर करताना मुलांची नोंद तसेच पालकांनी शिक्षण व सुरक्षितता याकडे विशेष लक्ष द्यावे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।